राज्यभरामध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला। निकाल लागल्यावर एक धक्कादायक गोष्ट समोर आली। एखाद्या परीक्षार्थी दुसऱ्या परीक्षेत नापास होतो, परंतु तलाठी भरती परीक्षेत टॉपर होतो। तसेच काही परीक्षार्थींना 200 गुणाच्या परीक्षेत 214 गुण मिळाले आहेत। असे प्रकार घडताना आपण वारंवार पाहतोय, असे आमदार सत्यजित तांबेंनी सांगितले। सरकारी नोकरी भरतीच्या बाबतीमध्ये नवनवे तंत्रज्ञान आणून परीक्षा घेतल्या जातात, मात्र तरीही घोटाळे काही केल्या थांबेना। परीक्षांमध्ये पेपरफुटी, गुणांची अदलाबदल करणे याबद्दल कठोर कायदा आणला पाहिजे, अशी मागणी सत्यजित तांबेंनी केली आहे। आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागला आणि हा निकाल लागत असताना अशा धक्कादायक गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की एखाद्या मुलाला, एखाद्या परीक्षार्थीला 10 दिवसापूर्वी झालेल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तो फेल होतो आणि या तलाठीच्या परीक्षेमध्ये तो राज्यामध्ये टॉपर होतो। काही लोकांना तर 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 मार्क पडलेले दिसून आलेले आहे आणि म्हणून हे जे प्रकार वारंवार घडताना आपण राज्यामध्ये पाहतो आहे। सरकारी नोकर भरतीच्या बाबतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून MPSCच्या माध्यमातून केला जातो, मात्र तरीही हे घोटाळे काही बंद व्हायला तयार नाही आणि त्यामुळे या विरुद्ध या परीक्षांमध्ये पेपरफुटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे, अशी मी मागणी करतो।